प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मीरा आणि अंबिका एका गोष्टीचा शोध घेत असतात. जे काही संकेत मिळाले आहेत त्यावरून आपण पाहतो की मीरा तिच्या बाबांपर्यंत पोहोचणार आहे. कारण की जी गोष्ट आजींनी सांगितली तीच गोष्ट मंजिरी समोर बोलतीये. म्हणजे याचे नक्कीच काहीतरी वेगळे संकेत असतील आणि ते मला शोधून काढावे लागतील असं मात्र मीराला कळालेलं असतं. प्रेक्षकांनो, जबरदस्त आलेला हा ट्विस्ट मात्र मालिकेत एक वेगळंच वळण आणणार आहे. कारण की मंजिरी इकडे एक वेगळ्याच विचारात आहे. तिला असं वाटतंय की मीरा अंबिका माझं काहीच बिघडू शकत नाहीत आणि इकडे मात्र मीरा एक पाऊल पुढे टाकणार आहे. तिला असं वाटतंय की ती खूप पूर्णपणे खचून गेलेली आहे. परंतु आजी येऊन मीराचा आत्मविश्वास तर वाढवतात. परंतु आपण पाहतो की मीराला खूप मोठा संकेत सुद्धा मिळतो आणि इकडे अंबिकाला सुद्धा समजत असतं की मी इकडे गुहेमध्ये आहे, परंतु मला समोर घर सुद्धा दिसत आहे. म्हणजे मंजिरीने असं काहीतरी वेगळंच विश्व इथे निर्माण केलेलं आहे. आणि त्यानंतर अंबिकाच्या लक्षात येतं की म्हणजे या घरालाच मंजिरीने स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि इकडे मीराला सुद्धा समजतं जसं दिसतं, जे वरून दिसतं ते असतंच असं नाही. जी गोष्ट समोरून दिसत आहे त्याच्या आतमध्ये सगळं काही पोखरून गेलेलं आहे. आणि हे काही नवीन नाहीये. जसं की वाळवीप्रमाणे वाळवी घर पोखरून टाकते, आपल्याला समोरून दिसत असतं की सगळं छान आहे, परंतु आतमध्ये तिने सगळं काही पोखरलेलं असतं आणि त्यानंतर काही क्षणामध्ये ते कोसळून पडतं. तेव्हा खूप सावधगिरीने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे जे दिसतंय त्यावर विश्वास न ठेवता जे काही त्याच्या मागचं सत्य आहे हे शोधून काढणं आवश्यक आहे. आणि आता तेच विचार मीराच्या मनात घुमत असतात. कारण की नर्मदा वाळवीसाठी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तिने बोलवलेलं असतं आणि त्यावरून मात्र मीराच्या लक्षात येतं आजीने सुद्धा हेच सांगितलं. आजीने सुद्धा हेच संकेत दिले आहेत, वाळवीप्रमाणे घर पोखरून जाऊ देऊ नकोस. आणि इकडे मंजिरी सुद्धा तेच सांगते की जे काही पोखरून गेलेलं आहे त्याला उद्ध्वस्तच करायला पाहिजे. काही गोष्टी जर आपल्या घरात अशा ठाण मांडून नसतील तर त्याला नर्मदा घराबाहेर फेकून तेच योग्य आहे. मुद्दामून मीराकडे बोलून मंजिरी बोलत असते. आणि प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो अंबिकाला सुद्धा एक संकेत मिळतो आणि तो म्हणजे तिला तिच्या मनात आलेला जो विचार असतो. कारण की समोर घर दिसत आहे, इकडे गुहा आहे, इथेच बाबा असतील का? आणि बाबांचा आवाज सुद्धा अंबिकाला येत असतो आणि त्यावरून तिला समजतं की बाबा इकडे नाही आहेत, तर बाबा घरात आहेत. आणि ही गोष्ट मीरापर्यंत पोहोचली पाहिजे. त्या अगोदरच मीरापर्यंत एक गोष्ट पोहोचते आणि मीरा याबद्दल अथर्वला विचारते की तुमच्या घरामध्ये अशी काही गोष्ट आहे का, किंवा अशी काही वास्तू आहे का की ती तुम्हाला माहीत नाही आहे. आणि त्यानंतर मात्र अथर्व म्हणतात की नाही, मला नाही माहिती मीरा, पण तू असं का विचारतीये? परंतु मीराला आता सांगता येणार नाही आहे की अंबिका ताईचा मला तिथे शोध घ्यायचा आहे. आणि प्रेक्षकांनो, मीराच्या बाबांचा सुद्धा शोध हा तिथेच लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची उत्तर अथर्वकडे नसतात. अथर्वला कळत नाही, परंतु अथर्व म्हणतात घरातल्या सगळ्याच वस्तू आणि घरातल्या सगळ्याच गोष्टी मला माहिती आहेत मीरा, परंतु अशा कोणत्या वास्तूबद्दल तू बोलतीयस, अशा कोणत्या रूमबद्दल तू बोलतीयस हे मला कळत नाही आहे. तरीसुद्धा तुझ्यासाठी आपण सगळ्या गोष्टी, सगळं काही ठिकाणीतलं तपासून पाहूयात. आणि त्यानंतर आपण पाहतो मीरा आणि अथर्व अशा ठिकाणी पोहोचणार आहेत की जिथे मात्र अंबिकाचा शोध लागणार आहे आणि त्याचबरोबर शिवनाथचा सुद्धा. परंतु या अगोदर सगळ्यात मोठी गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे रुद्रकेतूच्या अस्थीपासून पिंजरा बनवायचा आहे. परंतु प्रेक्षकांनो, मीरा अंबिका एक गोष्ट विसरतात. अमावस्येच्या अगोदर त्या दोघींना तिथे जायचं असतं, परंतु अंबिका इकडे अडचणीत आहे आणि मीरा ही गोष्ट विसरली आहे. परंतु आता मात्र तिच्या लक्षात आलंय. परंतु त्याच अगोदर इकडे मंजिरीच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे ती माया आणि नर्मदाला रुद्रकेतूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगतात आणि ज्या काही अस्थी आहेत त्या घेऊन येण्यासाठी सांगतात. प्रेक्षकांनो, हे सगळं घडलं तर आहेच, परंतु आपण पाहतो की अनन्या मात्र याचा खोलवर विचार करत आहे. कारण की अथर्वने सांगितलंय
अनन्या, तू मनापासून सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि मग तुला समजेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. वेदा अशी अचानक कशी बदलली? इतके दिवस तिचं मीरा शिवाय जमत नव्हतं काहीच, आणि आता मात्र ती मीरा शिवाय या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करतेय. मीराला समोर सुद्धा उभा राहू देत नाहीये. तर मग तू याचा विचार करून बघ. आणि त्यामुळे अनन्या खरोखर मनापासून विचार करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्याकडनं चूक होते. ती ही गोष्ट मंजिरी समोर बोलून दाखवते आणि त्यामुळे मंजिरी पुन्हा एकदा मीरा आणि अथर्वला चुकीचं ठरवण्याच्या प्रयत्नात असते. प्रेक्षकांनो, त्या अगोदर मंजिरी मात्र नर्मदा मायाला बोलून घेते. ती म्हणते की तुम्ही माझ्या टीममध्ये आहात आणि तुम्हाला खजिना हवा आहे, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तो खजिना तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा त्या मंदिरात जायचं आहे. तिथे एका माणसाची जी बॉडी म्हणजे मृतदेह जो आहे तो मृतदेह घेऊन माझ्याकडे आणून द्या, किंवा त्या मृतदेहाची विल्हेवाट लावून तुम्हाला त्याच्या प्रत्येक अस्थी ह्या माझ्यापर्यंत पोहोचायच्या आहेत. आणि त्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला तिथे मिळणार आहेत. आणि हे ऐकल्यानंतर नर्मदा आणि माया म्हणतात की हे आम्ही करायचं, आणि हे खूप विचित्र आहे आणि कोणाचा मृतदेह आहे तो. परंतु आता मात्र नर्मदा एवढे प्रश्न विचारते आणि तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की म्हणजे याचा अर्थ तुला काही, मला वाटतं, खजिना हवा नाहीये आणि त्यामुळे राहू दे, तू नको करू, मी माझं पाहून घेते, पूर्ण खजिना हा माझा होईल. आणि तेव्हा त्या खजिन्याच्या हव्यासापोटी मात्र नर्मदा आणि माया त्या मंदिरापर्यंत पोहोचणार असतात. आणि इकडे मीराच्या सुद्धा गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे मीरा अथर्वला म्हणते की अथर्व, तुम्ही माझे काम कराल का? तेव्हा अथर्व म्हणतो, बोल ना, काय काम करायचं आहे? आणि तू मला एक गोष्ट सांगणार होतीस की जे काही ते रुद्रकेतू आपल्याला मंदिरात आपल्याला त्यांची बॉडी मिळाली, त्यानंतर पुढे तू म्हटली होती की त्यांच्या बॉडीचं म्हणजे त्यांच्या मृतदेहाचं आपल्याला काहीतरी करायचं आहे, तो मृतदेह आपल्या उपयोगी पडणार आहे. तर मग असं कसं? याचं उत्तर तू दिलंच नव्हतंस मीरा. तेव्हा मीरा म्हणते की हो, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे आणि तुम्ही तो मृतदेह घेऊन या आणि त्यांच्यावर तुम्ही अंत्यसंस्कार करा. असं ऐकल्यानंतर अथर्व म्हणतो की ठीक आहे, मी हे करेलच, कारण की ते माझ्याच घरातील मूळ पुरुष आहेत आणि हे करण्याचं माझं कर्तव्यच आहे. आणि असं म्हणत अथर्व आता तिकडे जात असतो. परंतु त्याच अगोदर मीरा आणि नर्मदा सुद्धा तिथे पोहोचलेल्या असतात. नर्मदा पाहते तर समोर तो माणूस मरून पडलेला असतो आणि त्याला उचलण्याचा सुद्धा त्या दोघीजणी प्रयत्न करत असतात. परंतु प्रेक्षकांनो, हे शक्य नाही आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की हे सगळं फक्त मीरा आणि अंबिकाच करू शकतात. आणि इकडे त्यानंतर जेव्हा नर्मदा आणि माया त्याचा मृतदेह उचलू शकत नाही तेव्हा त्या तिथून निघून जातात. आणि इकडे आपण पाहतो की अथर्व पोहोचतो, परंतु अथर्व सुद्धा तो मृतदेह तिथून हलवू शकत नसतो. तर तो मृतदेह त्याच्यावर अंत्यसंस्कार हे सगळं काही मीरा अंबिकाकडनं होणार आहे. परंतु आता अंबिकाचा शोध लावणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि यासाठी मीराला जे काही संकेत मिळाले आहेत ते संकेत समजणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो मार्जरी मंजिरीला सांगत असते, कारण की मार्जरीने मंजिरीला तयार केलेलं असतं आणि त्या दोघी एकत्र येतात. तेव्हा मात्र मंजिरीला कळतं की तो मृतदेह म्हणजे रुद्रकेतूचा मृतदेह हा तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तर आता प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मंजिरी लवकरात लवकर पावलं उचलण्याचा प्रयत्न करतेय. परंतु ती विसरतीये की तिचा सामना हा मीरा आणि अंबिकाशी आहे. त्याच व्यक्ती आहेत ज्या अगोदर त्या चेटकिनीला संपवण्यासाठी, रामपुरे कुटुंबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो माया आणि नर्मदा घरी येतात आणि त्या रिकाम्या हाताने आलेल्या असतात. तेव्हा मंजिरी चिडते आणि म्हणते की तुम्हाला एक काम दिलं होतं तेही तुम्ही व्यवस्थित करू शकला नाहीत. परंतु त्यानंतर नर्मदा म्हणते की अगं वहिनी, असं नाहीये, आम्ही तिथे गेलो होतो, परंतु तिथे काय घडलं हे तर आमच्या विचाराच्या पलीकडचंच आहे. आम्ही तो मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला तो मृतदेह उचलता येत नव्हता आणि त्यानंतर तो दिसेनासा झाला. आणि तेव्हा इकडे अथर्व सुद्धा मीराला हेच सांगत असतो की तिथे मृतदेह हा दिसत होता, परंतु जेव्हा आम्ही त्याला उचलण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मात्र तो मृतदेह तिथून नष्ट होत होता. आता या सगळ्या गोष्टींचे काय संकेत असतील हे मात्र मीराला शोधून काढायचं आहे. प्रेक्षकांनो, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंबिकाला कळालं आहे की हे जे घर आहे हेच मंजिरीचं विश्व आहे. मंजिरीने इथेच तिचं विश्व निर्माण केलं आहे, कारण की इथूनच सगळ्या गोष्टी या पूर्ण करणं हेच तिला योग्य वाटत होतं.
आणि इथूनच ती सगळं काही करत आहे. मग बाबा कुठे असतील? बाबा इथेच कुठेतरी असतील, घरातच असतील आणि हे मीराला कळायला पाहिजे. जोपर्यंत मीराला हे कळत नाही, मीरा मात्र बाबांना तिथून शोधू शकणार नाही आणि त्यानंतर अंबिकाची सुटका करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेत पुढे आलेला ट्विस्ट मात्र मंजिरीवर एक मोठी हार असणार आहे आणि त्यानंतर मीराने जिंकलेला डाव हा मीराच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो की एक पाऊल मीरा मागे येते, हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.